जय शिवराय. आपल्या सर्वांना घटना तर माहीतच असेल. घटना केरळची आहे. एका महिलेनं जाणून बुजून व्हिडिओ काढला होता. त्या व्हिडिओमुळं दीपक नावाच्या व्यक्तीला स्वतःचा जीव गमवावा लागलाय. मला हे म्हणायचंय, प्रत्येक वेळी पुरुषच का? प्रत्येक वेळा पुरुषाचीच बदनामी का होते आणि प्रत्येक वेळी पुरुषालाच का जीव गमवावा लागतोय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा होता की जर त्या महिलेला त्या दीपकचा धक्का लागला होता तर त्याच वेळेस त्याच्या 2 कानाखाली मारायला पाहिजे होत्या आणि या ठिकाणी त्याला वठणीवर आणायचं होतं. पण तिला तसं करायचं नव्हतं. सगळं तपास केल्यानंतर लक्षात आलं की त्या महिलेने तो व्हिडिओ एडिट केला होता. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि त्या दीपक नावाच्या व्यक्तीला असं वाटलं की माझी समाजामध्ये बदनामी होते. केवळ म्हणजे त्याच्या घरच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी ते सांगत होता घरच्यांना की मी माझी चूक नाहीये, हा ओरडून सांगत होता, पण त्याचं ऐकायला कुणी तयार नव्हतं. शेवटी स्वतःची बदनामी होते म्हणून स्वतःचा जीव या ठिकाणी दीपकने गमावलाय. मला हा प्रश्न विचारायचा आहे, त्याच्यामध्ये चूक कोणाची? दीपकची का त्या महिलेची? आज त्या महिलेला, ही घटना झाली होती 16 जानेवारीला आणि आज 21 जानेवारीला त्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. माझं तर हे म्हणणं आहे की त्या दीपकचा खून म्हणता येईल आपल्याला, दीपकला जो जीव गमावा लागलाय त्याच्यासाठी जबाबदार ती महिला आहे, ज्या महिलेने तो व्हिडिओ व्हायरल केला होता. मला एवढं सांगायचं या व्हिडिओमधनं की सोशल मीडियाचा वापर करा, त्याचा गैरवापर करू नका. आपल्या व्ह्यूजमुळं आपल्या व्हिडिओला व्ह्यूज यावेत, लाईक्स यावेत, आपले फॉलोअर्स वाढावे, याच्यासाठी जर कोणाचा जीव जात असेल तर असं व्हिडिओ काढणं बंद करा. आपल्या व्हिडिओला जास्त लाईक्स भेटावे म्हणून जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आपण त्याचा वापर करत असू तर या ठिकाणी गोष्ट सर्रास चुकीची आहे. त्यामुळे खास करून मी माता भगिनींना विनंती करतो की आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ काढावे जेणेकरून आपल्या व्हिडिओमुळे इतरांना त्रास होणार नाही. एवढंच सांगायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता यामध्ये तो दीपकचा जो जीव गेलेला आहे तर त्याच्या कुटुंबियांचं काय? त्यांच्या घरचा करता पुरुष या ठिकाणी त्यांना गमवावा लागलाय तर त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांचं कसं उदरनिर्वाह होणार? त्यांचं या ठिकाणी पुढचं आयुष्य कसं जगलं जाणार? एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.